तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला आता डबा देते आणि खूप खुश असते. घरातील सर्वांनी सांगितलेलं असतं की तुम्हीही आता एक चान्स घ्या म्हणून सायलीच्या मनात मग सतत तेच विचार असतात. त्यामुळे तिचा चेहरा अगदी खुललेला असतो. अर्जुन तिच्याकडून डबा घेतो. खरं पण अचानक त्याला एक फोन येतो. तेव्हा तो आलेला फोन पाहून तो एकदम शांत होऊन जातो. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरील असे हावभाव का बदलले हे पाहून सायली आता विचारते काय झालं मग. आता तो मनातच विचार करतो, बापरे, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलाय का यांच. याबरोबर ना आता सायलीच्या गाठोड्याबद्दल बोलायलाच हो, परंतु सायली समोर कसं बोलणार हा प्रश्न त्याच्या मनात येतो. तेव्हा सायली म्हणते काय झालं, फोन घ्यायला घ्या की फोन. मग नाईलाजाने अर्जुनला तो फोन आता घ्यावा लागतो. तेव्हा तो फोन घेतो आणि म्हणतो हॅलो, आवाज येत नाही व्यवस्थित. मग आता तो म्हणतो अगं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी बाहेर जाऊन बोलतो प्लीज. मग सायली म्हणते हो चालेल की मग अर्जुन आता तसाच निघालेला असतो. ते पाहून सायली म्हणते अहो डबा. मग अर्जुन घाई तसंच तो डबा घेतो आणि फोनवर बोलत बोलत बाहेर जातो. अर्जुन आता डबा घेऊन गेल्यामुळे सायलीला अजूनच आनंद होतो. ती त्याला सांगते वेळेत जेवून घ्या हा असं म्हणून मनात ती म्हणते वेळेत जेवून घ्याच. परंतु डबा उघडल्यानंतर त्यामध्ये चिठ्ठी आहे. त्या चिठ्ठीच उत्तर द्यायला अजिबात विसरू नका असं म्हणून अर्जुन कधी एकदा तो डबा उघडेल आणि त्या चिठ्ठीतलं उत्तर देईल यासाठी ती खूप एक्सायटेड असते. दुसरीकडे आता महिप्त हा एकदम टेन्शनमध्ये असतो नागराजकडे. तो काही पेपर देतो. नागराज ते पेपर वाचतो खरं आणि विचारतो काय रे, म्हणजे या प्रियाच्या वकिलांनी तुला डायरेक्ट नोटीस पाठवली का. तेव्हा महिप्त म्हणतो हो रे, त्या वकिलांना असं वाटतं की हा महिप्त शिखरे काय रिकाम टेकडा आहे, पाठवली नोटीस की आला हा त्या कोर्टामध्ये बसायला. तेव्हा नागराज ओरडतो तुला हे कांड करायला कोणी सांगितलं होतं रे महिप्त, त्या प्रियावर हल्ला करायला कोणी सांगितलं होतं. तेव्हा आता महिप्त चवताळूनच म्हणतो की नागराज शेड हो, मी काय करायला हवं होतं सांगा ना, तुम्ही काय करायला हवं होतं. ती चिचुंद्री मला काय म्हणाली माहितीये तुम्हाला, भेकड म्हणाली, भेकड. महिप्त शिखरे हे भेकड माणसांच्या मागे लपता म्हणून असं म्हणाली ती मला. मग तिला काय दाखवून यायला नको का, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणून. तेव्हा नागराज आता लगेचच महिप्तला म्हणतो अरे तुला कळत नाही का, आता प्रियाने हे सगळं केलं आहे म्हटल्यानंतर तिच्या पाठीमागे काहीतरी चाल असणार. अरे तिचा हा काहीतरी प्लॅन असणार आहे. अरे तुला माहीत नसेल पण ती पोरगी काय साधी सुधी आहे का, तिचा मेंदू कसा तिरका चालतो हे तुला माहीतच असेल ना. अरे त्या पोरीकडे ना व्हिडिओ आहे आपला, असं डोकं न वापरता तू तिच्यावर हल्ला करत राहिला ना तर हे प्रकरण केवढं महागात पडेल आपल्याला, कळते का तुला, जरा डोक वापरत जाना महिप्त असं म्हणून नागराज भडकतो. तेव्हा महिप्त म्हणतो झाली ना चूक आता केल्या ना, मी मान्य, किती ओरडताय, किती डोके खोड करताय नागराज शेठ तुम्ही माझ्यावर, असं महिप्त मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा आता नागराज म्हणत असतो की अरे अगोदरच आपल्याला टेन्शन्स काय कमी आहेत का सांग बरं. तेव्हा आता नागराज म्हणतो तुला माहिती आहे का काय घडलंय घरी. अरे मला माझ्या बायकोने सांगितले की तुम्ही महिपच्या घरी जाताना मी तुम्हाला पाहिले म्हणून. हे ऐकून आता महिपच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा लगेचच आता महिप्त धक्क्याने विचारतो काय सांगताय तुम्ही नागराज शेठ. तेव्हा नागराज म्हणतो मग कारण आता तिला काही नुसता संशय नाही राहिलेला, कारण आता ना तिला पूर्णपणे खात्री पटली आहे आपली चांगली घट्ट दोस्ती आहे याची पूर्णपणे खात्री सुद्धा पटलीये तिला. आणि तिने जर हे दादाला सांगितलं ना महिप्त, तर मग असं म्हणून तो सांगतो की आपली वाटच लागणार. मग महिप्त जरा शॉकच होतो आणि विचारतो काय, पण आता तो पुन्हा एकदा म्हणतो कसं आहे नागराज शेठ, तिने कुणाला सांगायचं नाही किंवा कुठेही बरळायचं नाही. ही जबाबदारी कुणाची आहे नागराज शेठ. तेव्हा नागराज म्हणतो मला कळते रे महिप्त, माझीच आहे ही जबाबदारी आणि मी पेलणारच आहे
कारण मी माझ्या बायकोला ना चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. पण बाबा, तू आता ना मी तुझ्या समोर हात जोडतो हे असलं कांड ना तू पुन्हा अजिबात करू नकोस. तेव्हा महिप्त अगदी व्याकुळच होतो आणि म्हणतो, काय हो नागराज शेठ, सगळे फासे उलटे पडायला लागले की काय हो. आता परत त्या कोर्टामध्ये जाऊन बसायचे मला आणि त्या कोर्टामध्ये नक्की काय वाढून ठेवलंय हे पुन्हा बघायचंय. तेव्हा पुढे नागराज म्हणतो, अरे आता तुला नोटीस आली म्हटल्यानंतर कोर्टामध्ये ना तुला पुढे वकील सुद्धा लागणार आहे. आता मला सांग, तू कोणाला घेऊन जाणार आहे? महिप्त विचारतो, का बरं येताय का तुम्ही माझ्या बरोबर? आणि तुमचा तो वकील रविराज किल्लेदार. मग नागराज हसून म्हणतो, दादा, अरे दादा, तर तुला ना अगदी फासावर चढवेल. तेव्हा महिप्त सुद्धा हसतच म्हणतो, मग बसा तुम्ही जरा शांत. मी एक वकील मॅनेज केलाय, बघू आता तो काय करतो. पुढचं पुढे बघू. तर दुसरीकडे सायली आता खूप एक्सायटेड असते आणि रूममध्ये जाऊन विचार करत असते, मी आज यांच्यासाठी त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली आहे डब्यावर आणि एव्हाना त्यांनी डबा सुद्धा उघडला असेल आणि शिवाय एक चिठ्ठी सुद्धा आता दिलेली आहे म्हटल्यानंतर हे कधीही मला फोन करू शकतात आणि म्हणतील, कीप रिया आई माझा. बाबा म्हणतोय, आता मी लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहे असं म्हणून सायलीच्या मनात तेच विचार येत असतात आणि ती खूप खुश असते. इकडे अर्जुन आता तो डबा हातात घेतो खरं, पण त्याच्या मनात नुसते त्या गाठोड्याचे विचार असतात. चैतन्याला म्हणतो, मला काय वाटतं चैतन्य, सायली आणि तन्वीची गाठोडी अशी आश्रमातून गायब नाही होणार, पण नक्की कुठे गेली असतील रे? तेव्हा चैतन्य म्हणतो, मला काय वाटत रे, अर्जुन आश्रमातून जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये सामान नेलं होतं तेव्हा ती गाठोडी गेली असतील का तिकडे? तर अर्जुन सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतो. परंतु आता जेव्हा तो डबा काढत असतो ना, त्यातून सायलीने पाठवलेली चिठ्ठीच आता त्या टेबलवर पडते आणि त्याचं त्याकडे लक्षच नसतं. मग अर्जुन म्हणतो, अरे माझ्या मनात तेच आलं होतं म्हणून मी काय केलं, सामंतांना फोन सुद्धा केला. तर आता अर्जुन खाली बसत असताना बॅगचा धक्का लागून ती चिठ्ठी अर्जुनच्या अगदी पायाजवळ पडते आणि सायलीने एवढी प्रेमाने लिहिलेली चिठ्ठी ही त्याला मिळतच नाही. त्यानंतर चैतन्य विचारतो, मग इन्स्पेक्टर सावंत काय म्हणाले? मग अर्जुन म्हणतो, अरे त्यांनी फोन घेतलाच नव्हता, तेथे ना जास्त नेटवर्कच नव्हतं, पण एनिवेज मी मेसेज ड्रॉप करून ठेवलाय, ते वाचतीलच. त्यानंतर अर्जुन आता डबा उघडतो तर त्यामध्ये भेंडीची भाजी असते. अर्जुन आता खूपच खुश असतो कारण त्याला आज त्याच्या आवडीची भेंडीची भाजी सायलीने डब्यावर दिलेली असते. तो म्हणतो, अरे वाह बायको, माझ्या आवडीची भेंडीची भाजी दिलीस का? आता मी तिला फोन करून सांगतो. त्याचवेळी आता चैतन्य म्हणतो, हो सांगा, फोन करून सांगा. आता कसं आहे ना, मी काहीच ऐकणार नाही आणि त्यातल्या त्यात आमच्यावर असं प्रेम करणार कोणी नाहीये आणि प्रेमाने भेंडीची भाजी बनवणार ती डब्यावर देणार कोणी नाहीये ना, करा तुम्ही करा असं म्हणून तो आता लगेचच आपला डबा खाऊ लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तुला दिली असती पण नाही. हात आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे बघतात. अर्जुन कॉल रिसीव्ह करतो आणि हो, त्यासाठीच आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यायचं होतं असं इन्स्पेक्टर सामंतांना तो म्हणतो. तर आता दुसरीकडे सायली अजूनही अर्जुनच्या फोनची वाट बघत असते. 2 वाजून गेले तरीही अर्जुनचा अजून रिप्लाय काही आलेला नसतो. म्हणूनच ती खूप टेन्शन मध्ये असते. त्यावेळी सारखी फोनकडे पाहत आपल्या रूममध्ये रजा घालत ती म्हणते, 2 वाजून गेले. एव्हाना त्यांनी डबा सुद्धा खाल्ला असेल आणि ती चिठ्ठी सुद्धा त्यांनी वाचली असेल. त्यांच्या बायकोला ते फोन करू शकत नाही असं का वागता येत ते कळतच नाही. मी एवढ्या प्रेमाने त्यांना चिठ्ठी लिहिली होती, आमचं बाळ बोलत होतं त्यांच्याबरोबर, तरीही त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नाही. तर आता ती म्हणते, काही नाही, आता मी यांना कॉलच करते आणि सांगते ना मला त्यांचा किती राग आलाय. ती आता कॉल करणार तेवढ्यात ती म्हणते, नको
मी कॉल करणारच नाही. मी का करू कॉल? एवढ्या प्रेमाने भेंडीची भाजी बनवायची मी आणि चिठ्ठी सुद्धा लिहायची मीच आणि मीच, उलट फोन करायचा मला काही गरज नाही असं म्हणून सायली आपली गप्पच बसते. तर दुसरीकडे आता अर्जुन हा अजूनही इन्स्पेक्टर सामंतांबरोबर फोनवरच बोलत असतो. तेव्हा तो आता म्हणतो की हो कुसुमताई, आणि मी आश्रमामध्ये गेलो होतो आणि अगदी कोपरान कोपरा शोधून काढला तरीही ती 2 गाठोडीं कुठेच सापडली नाहीत आणि मला असं वाटतं की ती 2 गाठोडी ना तिकडे पोलीस स्टेशनमध्येच असतील. तर अर्जुन आता पुढे म्हणते हो आम्ही लगेच येतो तिकडे. आता पोलीस स्टेशनमध्ये चल रे चैतन्य. मग चैतन्य सुद्धा डबा तसाच आता झाकून ठेवतो आणि लगेचच ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. इकडे सायली आता विचार करत असते की कामाच्या व्यापामुळे जर यांना डबाच खाता आला नसेल तर काय करायचं, हा विचार तिच्या आता मनात येतो. त्यावेळी आता ती म्हणते यांना न करताना आता चैतन्य भाऊजींनाच कॉल करते, म्हणजे मला समजेल असं म्हणून ती लगेचच चैतन्याला आता कॉल करते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे सायली, वहिनीचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो अरे तिला फोन करायचाच राहून गेला, पण तिच्याशी बोलायचं होतं जरा. तेव्हा चैतन्य म्हणतो मग आता बोल ना. अर्जुन म्हणतो नको नको, तिला काय सांगू मी फोनवर की मी तुझं आणि तन्वीचं गाठोड शोधायला तिकडे पोलीस स्टेशनमध्ये चाललोय असं सांगू का? नाही घेऊ शकत फोन असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा चैतन्य म्हणतो पण मला घ्यायला हवा ना असं म्हणून तो कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो काय सायली, वहिनी काय झालं? मग सायली म्हणते अहो हे कुठे आहेत? त्यावेळी चैतन्य म्हणतो की म्हणजे मी जरा बाहेर आलोय, आता केबिनमध्येच होतो. पण अर्जुन आतमध्ये केबिनमध्ये आहे. सायली विचारते मग तुमचं जेवण झालं का हेच विचारायचं होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो हो, आत्ताच मी जेवण करून बाहेर आलोय आणि सुरेशकडे डबा दिला तो घासायला आणि मी आता हातच धुतोय. तेव्हा अर्जुन त्याच्याकडून आता फोन लगेचच घेतो आणि स्पीकरवर हात ठेवत म्हणतो एवढ्या डिटेलमध्ये सांगण्याची गरज आहे का? सांग बरं चैतन्य. मला गरज नाही एवढ्या डिटेलमध्ये सांगण्याची, ठेव फोन अगोदर. तेव्हा आता सायली म्हणते की अहो बोला ना, तुम्ही डबा खाल्ला का? त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो आमचं जेवण वगैरे करून झालंय, तस आता मी बाहेरच आहे, इकडे बर ठेवू का? सायली वहिनी मला आतमध्ये जायचे केबिनमध्ये असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तेव्हा अर्जुन विचारतो काय रे, तिला डाऊट नाही आला ना? चैतन्य म्हणतो नाही नाही, काही डाऊट आला नाही. तर इकडे सायली ही थोडी नाराजच होते आणि म्हणते अरे बापरे, म्हणजे यांच जेवण झालं सुद्धा? मी केलेली भेंडीची भाजी आणि ती चिठ्ठी यांना दिसली नाही की काय? पण यांना हल्ली ना त्यांची बायकोच कुठे दिसते झाल्यावर नव्याला त्यांच्या बायकोची किंमत राहत नाही. चुकीचं नाहीये असं म्हणून सायली अर्जुन बद्दल विचार करू लागते आणि म्हणते यांच्या बाबतीत जर हे खरं असेल तर इकडे कोर्टामध्ये सर्वजण आता आलेले असतात. त्याचबरोबर महिप्त आणि प्रिया हे दोघेही आता एकमेकांकडे अगदी नजर रोखूनच बघतात. त्यानंतर जज साहेब सुद्धा तेथे येतात. तेव्हा ते म्हणतात कोर्टाची कारवाई सुरू करावी प्लीज म्हणून ते प्रियाच्या वकिलांना म्हणजे ॲडव्होकेट देसाईंना सांगतात की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट काय आहे ते कोर्टासमोर मांडा. तेव्हा आता ॲडव्होकेट देसाई हे उठतात आणि म्हणतात ओनर माझी क्लायंट मिसेस तन्वी सुभेदार हिच्यावर असा आरोप होता की साक्षी शिखरेने खून केला होता आणि तो लपवण्यासाठी तन्वीने मदत केली होती आणि 2 वर्ष कोर्टापासून सत्य लपवलं, तिने खोटी साक्ष दिली आणि म्हणूनच त्यांना 7 वर्ष तुरुंगाची शिक्षा झाली. तर अश्विन सुद्धा तेथे असतो आणि तो एकदम शांत असतो, कारण कोर्टाचा निकाल काय लागणार याची कल्पनाच त्याला अजिबात नसते. तर पुढे वकील म्हणतात मला कोर्टासमोर आता हेच सांगायचे आहे की मिसेस तन्वी सुभेदार यांनी हे स्वतःच्या मर्जीने केलेलं नाहीये. त्यांना तसं करण्यासाठी त्यांच्यावर अगदी दबाव टाकण्यात आला, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना खोटी साक्ष देणं भाग पडलं सुद्धा होतं आणि म्हणूनच
मी कोर्टाला विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना कोर्टाने माफी द्यावी असं म्हणून ॲडव्होकेट देसाई प्रियाबद्दल आता लगेचच सगळं काही ओपनिंग स्टेटमेंट देऊन थँक यू मिलॉर्ड असं म्हणतात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात. प्रियाच्या मनात मात्र धाकधूक अजूनही ही सुरू असते की पुढे काय आता निकाल लागणार, कारण महिपचा जो वकील असतो तो काय स्टेटमेंट देणार याकडेही सगळ्यांचं लक्ष असतं. तर आता जज साहेब पुढे सांगतात, ॲडव्होकेट बावस्कर युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. आता ते ॲडव्होकेट बावस्कर हे महिपचे वकील असतात. आता ते पुढे येऊन लगेचच म्हणू लागतात, एवढ्या मोठ्या खुनाच्या आरोपाखाली असणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी माफी मिळू नये असं मला वाटतं. तेव्हा प्रिया आणि अश्विन धक्क्या त्यानेच ॲडव्होकेटकडे पाहतात. तर वकील म्हणतात, ही प्रिया म्हणजे अशी व्यक्ती आहे ना जिने 2 वर्ष झालं सतत कोर्टामध्ये खोट बोलून तो खून साक्षीने केल्याचं सत्य लपवले आणि डोळ्यादेखत झालेला खून लपवला. त्या व्यक्तीला असं आपण मोकळं तरी कसं सोडवू शकतो? आणि हे असं असेल तर समाजासमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत? आणि म्हणूनच मी कोर्टाला अशी नम्र विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना अजिबात माफी मिळू नये. थँक यू युअर ऑनर असं म्हणून आता ते बावस्कर वकील असतात ना, ते सुद्धा आपलं ओपनिंग स्टेटमेंट आता संपवतात. दुसरीकडे चैतन्य आता अर्जुनच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो, अर्जुन अरे एक न्यूज आहे. तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं? मग आता चैतन्य सांगतो, अरे अश्विनने तन्वीसाठी जो वकील बघितला होता ना, तो अगदी जोरातच कामाला लागलाय, कारण तन्वीची शिक्षा माफ करून घेण्यासाठी त्याचे अगदी जोरात प्रयत्न चाललेत. तेव्हा आता अर्जुन विचारतो काय? मग चैतन्य म्हणतो, अरे हो, अरे कोर्टामध्ये ते अपील करणार आहेत. तसं तेव्हा चैतन्य विचारतो, पण ते कसं शक्य आहे? तेव्हा चैतन्य आता एकदम टेन्शनमध्ये असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सुद्धा. अर्जुन विचारतो, काय रे, तो जयवंत देसाई हाच वकील ना? त्यावेळी आता लगेचच सायलीचा फोन त्याच्या मोबाईलवर येत असतो. मग आता तो मोबाईलकडे पाहतो आणि बायको असं नाव वाचतो आणि म्हणतो की आता लगेच रिसीव्ह करायलाच नको. तेव्हा आपल्याला जयवंत देसाई बरोबर बोलायला हो. अर्जुन म्हणतो, दुसरीकडे सायली बिचारे एकदम चिंतेत असते आणि म्हणते की बापरे, मी स्वतःहून यांना फोन केला तर यांना माझा फोन घेण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये का? तेवढ्यातच अस्मिता तेथे येते आणि म्हणते सायली. तेव्हा सायलीचा चेहरा आता पडलेला असतो आणि ती एकदमच बाजूला जाते. तेव्हा काय ग, तुझं तोंड का पडलं असंस? मिता विचारते. सायली म्हणते, काही नाही हो. मग आता अस्मिता म्हणते, हे बघ, थापा मारू नको. हा बघ, तुझ्या तोंडावरून दिसतंय की तुझा चेहरा किती पडलेला आहे. म्हणून आता काय झाले सांग बरं? सायली म्हणते, फारस काही नाही हो अस्मिता ताई. तेव्हा अस्मिता म्हणते, म्हणजे थोडंसं काहीतरी झालेलं दिसतंय, आता पटकन सांग बघू बरं मला. तेव्हा सायली म्हणते, आज मी यांच्या डब्यामध्ये ना त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली होती आणि त्याचबरोबर त्यासोबत एक चिठ्ठी सुद्धा दिली होती. मग आता पुढे काय काय घडलं? जेव्हा त्यांनी आता ती चिठ्ठी वाचली नाही, त्यांचा कॉलबॅक आला नाही, तेव्हा मी चैतन्य भाऊजींना कॉल केला की हे जेवलेत का? तेव्हा चैतन्य भाऊजी म्हणाले, हो ते जेवलेत, पण त्यांनी चिठ्ठीच कशी वाचली नाही हा प्रश्न मला पडलाय. आणि आता सुद्धा मी त्यांना सारखी कॉल करते पण ते रिसीव्ह करत नाही. दुसरीकडे सुमन आता आपल्या घरामध्ये असते आणि दूध तापवत असते. त्याचवेळी तिच लक्ष अजिबात दुधाकडे नसतं. ती सतत नागराजच्या या दृष्टपणाचा विचार करत असते की त्याची महिप्त बरोबर मैत्री आहे. आणि जेव्हा मी ज्या विचारायला गेले, मात्र लगेचच त्याने माझी अशी गचंडीच पकडले आणि कुणाला काही सांगायचं नाही अशी धमकी सुद्धा दिलीगराजचा विचार करता करता दुधाकडे तिचं काही लक्ष नसतं. ते दूध आता तापवून उतू जाणारच असतं. त्याचवेळी प्रतिमा धावत तेथे येते आणि पटकन गॅस बंद करते आणि म्हणते, सुमन अग लक्ष कुठे आहे? तेव्हा सुमन थोडी घाबरते आणि तिच्या नेमका त्या तिथे पकड असते ना, त्याला धक्का लागतो आणि ती खाली पडते तर डायरेक्ट सुमनच्या पायावरच. आणि मग सुमन मोठ्याने ओरडते,
कारण त्यावर ना जखम झालेली असते. म्हणून तेव्हा प्रतिमा म्हणते, बस बरं, मी तिथे हळद वगैरे लावते, बघ जखम किती झालीये. तेव्हा सुमन म्हणते, काही नाही हो एवढं वहिनी. मग प्रतिमा म्हणते, बस म्हटलं ना. तेव्हा सुमन शांतपणे तेथे बसते. मग प्रतिमा आता तिच्या जखमेवर हळद लावते आणि म्हणते, हेच मी सांगते सुमन, तुला केव्हापासून, अगं तुझं ना कामात लक्षच नाहीये आणि तू आत्ता सुद्धा कुठल्या तरी विचारात होती आणि म्हणून हे सगळं झाले ना. अगं काय झाले सुमन सांग तरी. अगं मग सुमनला सारखेच ते नागराजचे प्रसंग आठवतात. पण ती आता खोटं सांगते की वहिनी काही नाही हो, अहो दूध तापवत असताना माझी तंद्री लागली आणि मग हे पुढचं घडलं. आता बाकी काही नाही, हा मी जाते आणि खोली आवरून येते, असं म्हणून ती विषय टाळून लगेचच तेथून निघते. इकडे सायली आता अर्जुनच गाराणं अस्मिता समोर मांडते आणि म्हणते, एवढी चिठ्ठी पाठवली तरी मला काही रिप्लाय नाही आला आणि हल्ली ना यांच्याकडे माझ्यासाठी तर वेळच नाहीये. मला तरी काय माहीत ऑफिसमध्ये एवढं कुठल्या कामात असतात ते आणि यांना ऑफिसमध्ये माझी आठवण सुद्धा येते की नाही ते जाणे. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली इकडे ये, चल बस. मग आता त्या दोघीही शांतपणे बसतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हे बघ खूप वर्षांपूर्वी ना मला सचिनबद्दल असंच वाटत होतं, म्हणजे असं वाटायचं ना मला त्याला काही माझ्यामध्ये ना इंटरेस्टच नाहीये आणि त्याच प्रेमच नाहीये माझ्यावर, पण त्याला माझ्या प्रेमामध्ये पुन्हा पाडणं यासाठी मी एक ट्रिक केली. तेव्हा सायली विचारते, कोणती ट्रिक? तेव्हा आता अस्मिता सांगते, मी ना माझा ड्रेसिंग सेन्स चेंज केला, एकदम मॉडर्न केला आणि थोडासा मेकअप सुद्धा करायला लागले. मग सचिन नंतर स्वतःहूनच म्हणायला लागला की चल आज डिनरला जाऊयात, चल आज सिनेमाला जाऊ. आणि मला कसं वाटत माहिती, तू सुद्धा हेच करायला हवंस. अगं सायली तुला कळतं का, तुझा नवरा ना खूप हंडसमा आहे आणि कॉलेजमध्ये ना त्याच्या पाठीमागे खूप सुंदर सुंदर मुली लागलेल्या असायच्या. अगं तुला माहिती आहे का, मध्ये ती आपल्या इथे आलेली, ती तर अगदी बडी बडी म्हणून त्याला मिठ्या सुद्धा मारायची आणि आता ती नाहीये, तर एक सुंदर लेडी क्लायंट आहे. आणि कसं आहे ना, तुझा नवरा एकदम देखणा आहे, त्याचबरोबर एक यशस्वी वकील सुद्धा आहे, तर या लेडी क्लायंट त्याच्या केबिनमधून बाहेर पडणारच नाहीत. आता मला सांग अर्जुन या क्षणाला अगदी काम करत असेल, पण हेच काम सुंदर लेडी क्लायंट असेल, तर मग अगं तो तिथे राहून काम करत असेल, पण तू इथे राहून काही करू शकणार नाही. त्यानंतर सायलीला आता खूप टेन्शन येतं आणि तिला वाटतं की हे खरं घडतंय की काय. त्यामुळे ती त्याच विचारात असते. एक सुंदर अशी मुलगी अर्जुन समोर क्लायंट म्हणून बसलेली असते, ती रडत असते आणि तुमच्यासारख्या वकिलाची मला खरंच खूप गरज आहे, तुम्ही माझी केस घ्याल ना, असं ती विचारते. अर्जुनचे दोन्हीही हात हातात घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज तुम्ही रडू नका ना, असं रडू नका ना, हे घ्या, असं म्हणून तो तिचे डोळे पुसण्यासाठी आता स्वतःचा रुमाल देखील देतो आणि पाणी घेणार का असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, सर तुम्ही सांगा ना, प्लीज घेणार का माझी केस. त्याचवेळी आता सायलीचा सतत अर्जुनला कॉल येतो. अर्जुन जरा दचकतोच आणि म्हणतो, बायको का सारखी कॉल करतीये, असं म्हणून तो फोन तिच्या सारखा कट करतो. त्यानंतर अर्जुन स्वतः उठतो आणि तिला पाणी प्यायला देत म्हणतो, रडू नका ना प्लीज. इकडे सायलीला ते आठवल्यानंतर आता तिचे डोळे उघडतात आणि ती म्हणते, नाही असेल ना तरीही चालेल, परंतु अजिबात त्यांनी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं. यांचं लक्षण फक्त आणि फक्त माझ्याकडेच असायला हवं. मग अस्मिता हस्त म्हणते, पण तुझ्यामध्ये ना आता बदल घडवून आणायलाच हवा सायली. तेव्हा सायली अगदी विचारात पडते, काय करावं आता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता ऑफिसवरून घरी येतो आणि लगेचच विचारतो, सायली कुठे आहे. तेथे आता प्रताप म्हणतो, मला काय माहीत. त्यावेळी मम्मा अग सांग ना सायली कुठे आहे. तेव्हा असेल ती कुठेतरी, आता कल्पना उत्तर देते. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे ना, ती आश्रमात गेली असेल. तर आता सायली
तेथे येते आणि म्हणते त्याची काही गरज नाहीये. अर्जुन म्हणतो सायली, असं म्हणून तो तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण सायलीने स्लीवलेस कपडे घातलेले असतात आणि अर्जुन समोर येऊन ती उभी राहते. हॉट असा मेकअप सुद्धा केलेला असतो. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, तू तर नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसतीयस सायली. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे बघून हसतात. तर दुसरीकडे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सावंतांचा रेकॉर्ड चेक करत म्हणतो की हे पहा, यात तर लिहिले पोलिसांनी फक्त 18 गाठोडी जप्त केली होती. मग आता चैतन्य म्हणतो, कुसुमताई म्हणाल्या होत्या की या आश्रमामध्ये आल्या गेल्यांची 20 गाठोडी ही मधुभाऊंनी स्वतः बनवली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुला समजतोय का, चैतन्य 20 पैकी 18 गाठोडी इथे आहेत. नेमकी 2च गाठोडी गायब आहेत, कारण कोणीतरी ती गाठोडी तपासायच्या अगोदरच गायब केली. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.